सर्वसाधारण एक 8,000 रोप लावलीत आणि 20 गुंठे क्षेत्र आहे। त्यामध्ये 2 व्हरायटी आहेत, पण ही एक जिप्सोफिलिया म्हणून आहे, एक थोडीशी वेगळी आली आहे पण अजून ती नाही आपल्याकडे जास्त। जमिनीची मशागत शेणखत वगैरे भरखत टाकून बेड पाडले आणि ड्रिप करून लागवड केली। टप्पे आपण करतो ते कोणत्या सीझनला आणायचे तोडायला, जसं बाबा इव्हेंट किंवा कार्यक्रम, लग्न सीझन, मग त्याच्या अगोदर 1-3 महिने जाऊन आपण त्याची लागवड करून त्यावेळेला आपल्याला आणायचे। या पिकावर सर्वसाधारण बुरशी आणि नागाळी याचा जास्त परिणाम होतो, त्यासाठी आपल्याला एक 8 ते 10 दिवसांनी याची फवारणी घ्यायला लागते। एक सर्वसाधारण बुरशीनाशक आणि कीटकनाशक, जास्त काही असं वेगळं नाही काही। पाणी खूप कमी लागते या पिकाला। हे सर्वसाधारण हे काढून याचे बंच तयार करून अर्धा किलोचे हे एका बॉक्स मध्ये पॅक करून 30 गड्डी त्याच्यामध्ये बसते आणि ती मार्केटला पाठवून द्यायची। माझ्या 20 गुंठ्याला सर्वसाधारण एक 2.5-3 लाख रुपये पहिला खर्च आलेला आहे। सध्या आताच चालू सीझनचा बाजारभाव 30 रुपयापासून तर आता 100 रुपये झालाय। संपूर्ण मागच्या सीझनला एक 4 लाख रुपये उत्पादन आलं, 4-4.5 लाख रुपये। त्यातला खर्च वजा जाता 1-1.5 लाख रुपये लागले असतील, 1.5 ते 2 लाख रुपये। काही नाही, जर शेतकऱ्यांनी याची लागवड करायची असेल तर याची लागवड थोड्या प्रमाणात मार्केटचा अभ्यास करून करावी आणि हे पीक इतर पिकांसारखं असं एकदम भरपूर लावलं आणि भरपूर माल मी मार्केटला आणला ते चालत नाही। मार्केटला एकदम थोडा माल लागतो हा, तर त्या हिशोबाने सर्वसाधारण अभ्यास करून शेतकऱ्यांनी याची लागवड करायला हरकत नाही असं। हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र। रहा अपडेट प्रत्येक क्षणी। ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा।